दिवाळी म्हटली की चमचमीत खमंग फराळ ठरलेला आहे। चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे, अनारसे असे एकापेक्षा एक पदार्थ गृहिणी या काळात करीत असतात। गरिबातील गरीब व्यक्ती देखील आपल्या कुवतीनुसार फराळाचे पदार्थ बनवून सण साजरा करीत असतो। त्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे वाढणारे दर घराघरातील चर्चेचा विषय बनलेला आहे। गेल्या 8 दिवसात तेलाच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ झालेली आहे। तर शेव बनवण्यासाठी वापरली जाणारी चणा डाळ 15 रुपयांनी महागली आहे। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली खाद्यतेलातील दरवाढ कायम आहे। दिवाळीच्या तोंडावर होत असलेली ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही। एकीकडे अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत उत्साह दिसून येत असला तरीही दुसरीकडे मात्र वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे। खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी सोयाबीन आणि शेंगदाणा या तेलांचा सर्वाधिक उपयोग होतो। त्यात सोयाबीन वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे। या दोन्ही खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत। दरम्यान दिवाळी सण लक्षात घेऊन ही वाढ करण्यात आलेली आहे। याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। दरम्यान तेल महागल्याने यंदा फरसाण चरका मारणार असल्याचे दिसून येते। दरम्यान दिवाळीनंतर दर किंचित उतरण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस, दिवाळीचा सण आणि नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता तेलासह डाळी, रवा, मैदा, साखर, तूप, गूळ या फराळ बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे दर वाढलेले आहे। दिवाळी 15 दिवसांवर असली तरीही दर आतापासून वाढलेले आहे। दरम्यान हे दर दिवाळीनंतर काही प्रमाणात कमी होतील। यंदा तीळ, सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याचाही परिणाम जाणवतो आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे। दिवाळी सणाच्या निमित्ताने शेव बनवणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने ऐन सणाच्या तोंडावर चणा डाळीचे दर वाढलेले आहेत। पूर्वीपेक्षा डाळीचे दर 15 रुपयांनी वाढले असून 75 रुपये किलोने डाळ विक्री केली जात आहे, असेही व्यावसायिकांनी सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।